नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. रायगडचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आदितीताई तटकरे यांना मिळालं पाहिजे. तर एकीकडे शिवसेनेच्या गटाचं असं म्हणणं आहे की ते भरत गोगावले यांनाच मिळालं पाहिजे. कालच परेश पाटील रायगड उपजिल्हा प्रमुख यांनी अशी स्टेटमेंट दिलेली आहे की जर भरत गोगावले यांना जर ते पालकमंत्रीपद मिळालं नाही तर आम्ही पदाधिकारी आमचा राजीनामा देणार आहोत, पदाचा राजीनामा देणार आहोत, असं त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आणि या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आदितीताई तटकरे यांनाच मंत्रिपद मिळणार आहे. हा वाद आता खरं म्हणजे पेटलेला आहे. नक्की इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे. नुकतीच त्यांची बैठक या ठिकाणी याच मुद्द्यावर संपन्न झालेली आहेत. पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांचे सहकारी या ठिकाणी आहेत. नक्की काय म्हणणं आहे त्यांचं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कांबळे साहेब, खरं म्हणजे ना आता एकीकडे दोन गट आता पालकमंत्र्यासाठी भांडत आहेत असं म्हणायला लागेल. कालच शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख या ठिकाणी परेश पाटील त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देऊ जर आम्हाला भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळालं नाही तर. या त्यांच्या वक्तव्यानंतर तुमचं काय म्हणणं मला सांगा. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आत्ताच आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली आमची. एक छोटेखानी कार्यक्रम होता महिलांचा आणि त्या कार्यक्रम सुरू असताना हे मुद्दे लक्षात आले की अशा पद्धतीने आमच्याच सहयोगी पक्षातले काही पदाधिकारी काहीतरी बोलत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री कोण होऊ शकतो, ज्याला पहिल्यांदा महाराष्ट्राचं मंत्री व्हावं लागतं. त्यामुळे भरत शेठ गोगावले हे सन्माननीय आमदार आहेत, ते मंत्री नाही आहेत. त्यामुळे पालकमंत्री होण्याचा त्यांचा आत्ता तरी प्रश्न येत नाही, नंबर 1. आणि नंबर 2, पालकमंत्री कुणीही असावं, महाराष्ट्राचे मंत्री कुणी असावेत या संदर्भामध्ये बोलण्याचा अधिकार माझ्या लेवलच्या जिल्हा पातळीवरच्या कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना नसतो. तर एक सांगू का, एक कार्यकर्त्यांची भावना असते, जे आपले नेते आहेत त्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे आणि त्या भावनेतनं त्या भावनेपोटी ते बोलत असतात. त्याच्यामुळे त्यांना तो अधिकार नाही अशातला भाग म्हणता येणार नाही. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे, त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. जरी ते वरच्या स्तरावर ठरत असलं तरी देखील खाली जे कार्यकर्ते असते त्यांची भावना असते, त्यांनी पाहिलेलं असतं काम आपल्या पक्षाच्या नेत्याचं, त्या जोरावर ते बोलत असतात असं मला वाटतं. बाकी तुम्ही बोला. अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा त्यांनी भांडलं पाहिजे की त्यांना मंत्री करा म्हणून. आज आम्ही भांडलो ना, आदित्यताईंना पालकमंत्री नाही, आदित्यताईंना कॅबिनेट मंत्री करा. आणि कॅबिनेट मंत्री आमच्या कार्यकर्त्याच्या भावना आमच्या पक्षातल्या नेत्याने ऐकल्या आणि त्यांना पालकमंत्री कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळे दुसरी गोष्ट, ताई पालकमंत्री असतील किंवा नसतील, त्यांनी अजिबात काही राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदा महत्त्वाचं सांगतो, ताईंना आणि कार्यकर्त्यांना फरक पडत नाही. कारण ह्या जिल्ह्याचं पालकत्व हे तटकरे कुटुंबियांकडेच आहे, सत्ता कोणत्याही पक्षाची असो. तटकरे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचे कुटुंब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि तुम्हाला सांगतो की कालच ताई अलिबागमध्ये होत्या, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की मी पालकमंत्री नसले, मी ज्या काळात पालकमंत्री होते त्यावेळेला मी ज्या योजना आणल्यात त्या योजना पूर्ण करण्यासाठी मी माझं मंत्रिपद पूर्णपणे रायगड जिल्ह्यात सुपूर्द करणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना त्यांनी पालकमंत्री असताना केली. मोठं काम आहे. या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून डॉक्टर तयार होणार, नर्सेस तयार होणार, त्याचबरोबर या सर्वसामान्य माणसाला जी सुविधा मिळणार आहे वैद्यकीय, हे फार मोठं काम त्यांनी पालकमंत्री म्हणून करून ठेवलं, ते कोणी पुसू शकत नाही आहे. त्यामुळे आमच्या सहयोगी पक्षामधले जे पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने आदितीताई ज्या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आहेत त्यांचा आदराने उल्लेख करावा अशी आमची प्रामाणिक इच्छा राहील. महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत त्यांचा सन्मान योग्य पद्धतीने राखला जातो, ठेवला जातो. त्यामुळे एखादी गोष्ट आपण मागत असतो स्वतःसाठी, त्यावेळेला दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रकार असं करू नये. कारण बघा, आता तुम्हाला सांगतो, चंद्रयान वरती गेलं होतं, बरोबर आहे, आपण चंद्रावर उतरलो. त्या चंद्रावर उतरण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कुणाचा आहे तर महिलांचा आहे, महिला शास्त्रज्ञांचा आहे. हां, ऋतू श्रीवास्तव या महिलेचा आहे. म्हणजे महिला सक्षमपणाने सगळ्यापेक्षा जास्त काम करू शकतात. त्यांच्या पाठीमागं सगळ्या कार्यकर्त्यांनी उभं राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. बरं, इथे युवक काँग्रेसचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष मंगेश नेरुलकर देखील आहेत. खरं म्हणजे ना, एकीकडे मला या ठिकाणी बोलायचं की बाबा कुठेतरी कोंडीत पकडतात असं मला दिसतं की
जे दबाव तयार करायचा प्रयत्न दिसतो का म्हणजे शिवसेनेचा, आणि मग ते जर राजीनामा देतात मग ते त्यांची जास्त निष्ठा त्यांच्या प्रति व्यक्त करतात असं म्हणायचं की त्यांचा दबाव तयार करतात असं म्हणायचं, की काय म्हणता येईल तुम्हाला? तसं बघावं जर गेलं तर आमची सुद्धा निष्ठा आहे ना आदित्यताईंवर. त्यांना राजीनामा द्यायचा का नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न राहिला, आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदित्यताईच होणार, कारण की या मागच्या टर्म 2.5 वर्ष आधी आदित्यताईंनी या जिल्ह्यामध्ये जो काम केलं आहे ते बघून आमच्या कार्यकर्त्यांची इच्छाच आहे की या टर्मला सुद्धा आदित्यताईच पालकमंत्री होतील. नाही आदित्यताईच पालकमंत्री होतील म्हणजे राजीनामे परेश पाटील किंवा शिवसेनेच्या लोकांचे कन्फर्म असा त्याचा दुसरा अर्थ होतो ना साहेब? नाही, राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा त्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांनी माझी परत एकदा विनंती राहील त्यांना सगळ्यांना की आपण पहिल्यांदा त्यांची निष्ठा असलेल्या नेत्यांना मंत्री करण्यावरतीच भर द्यावा. पालकमंत्री हा नंतरचा प्रश्न आहे. आज आमच्या आदित्यताई मंत्री झालेले आहेत म्हणजे पहिला अधिकार पालकमंत्री होण्याचा जिल्ह्यातला म्हणून त्यांचा आहे. एकमेव महिला आहे की एकमेव आमदार मंत्री आहे ना रायगड जिल्ह्यातली. मग त्या रायगड जिल्ह्यातलेच जर पालकमंत्री व्हायचं असेल तर पहिला अधिकार हा आदित्यताईंचा आहे. आता काय झाले, आता जे मंत्रिपद आहे पालकमंत्रीपद आहे ते सध्या शिवसेनेकडे आहे ना, त्याच्यामुळे आता तो त्यांचाच भाग आहे म्हणजे त्यांनाच मिळेल असं देखील बोललं जातं ना. उदय सामंत जी आहेत म्हणजे आता उदय सामंत जी आहेत त्यांच्याकडे रत्नागिरी आणि रायगड हे 2 पालकमंत्रीपद दिलेले आहेत म्हणजे ऑलरेडी त्या गटालाच हे पालकमंत्रीपद आहे, शिवसेनेच्या कोट्यातच आहे असं म्हणायला लागेल. त्याच्यामुळे तो त्यांनाच मिळेल असं का वाटत? हा मग त्यांच्या गटाकडे आहे ना, त्यांना समाधान असलं पाहिजे की त्यांच्या माणसाकडे आहे. पण ते आता एक रिक्त होईल ना म्हणजे 2 रत्नागिरी आणि रायगडचा पालकमंत्री आता दुसरा कोणाला तरी बनवा, स्वतंत्र पालकमंत्री लागतील. हो ना, मग स्वतंत्र पालकमंत्री लागतील ना, तर स्वतंत्र पालकमंत्री आज नेमायचा असेल तर आदित्यताई तटकरेशिवाय कोणीच नाही आहे, कारण ते एकमेव मंत्री आहेत रायगड जिल्ह्यातल्या. आणि जर त्यांना असं वाटत असेल की ते त्या गटाकडेच राहावं तर त्यांना समाधान असलं पाहिजे ना की त्यांचेच पालकमंत्री आहेत ना त्यांच्या गटाचेच. मग ते उदय सामंत त्यांच्यावरती खुश असलं पाहिजे. त्यांनी ते का नाखुश आहेत त्यांच्यावरती? परंतु रायगडला स्वतंत्र पालकमंत्री काय नसा हो, असं ही जी मागणी आहे ना ती. नाही, असं नाही की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी 2-2 पालकमंत्री आहेत. बरं, एक तर तुमचं म्हणणं आहे की 2 असावे, नाहीतर मग आदित्य. अजिबात नाही 2 असावेत. जर त्या तुम्ही ज्या म्हणता किंवा त्या कार्यकर्त्यांची भावना आहे की त्यांच्या गटाकडे असावं तर त्यांनी त्या उदय सामंत साहेब जे पालकमंत्री आहेत त्यांच्यावरती त्यांनी खुश असलं पाहिजे. बरं, महिला पदाधिकारी या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे आदित्यताई ह्या महिलांचं खऱ्या अर्थानं प्रतिनिधित्व करतात असं देखील म्हणायला लागेल. म्हणजे अगदी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असले तरी देखील महिला म्हणून त्यांची भूमिका वेगळी आहे आणि त्यासाठी महिला कार्यकर्त्यांच्या काय भावना आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुमचं नाव आणि अगोदर? मी प्रज्ञा सागर चव्हाण, महिला जिल्हा अध्यक्ष. पहिली गोष्ट, पालकमंत्री पदासाठी ह्या अदितीताई 100% ग्राह्य आहेत. याचं कारण म्हणजे असं का अदितीताईंसारखं जर पालकमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला चिपळूणसारख्या महापुरामध्ये उतरावं लागतं. दुसरी गोष्ट, जेव्हा पनवेलमध्ये जेव्हा कोविडचा जेव्हा काळ आला होता, पनवेलमध्ये एवढं महासंकट आलं होतं, तेव्हा पनवेलच्या शासकीय रुग्णालयामध्ये 10-10, 8-8 दिवस थांबणारा जर पालकमंत्री जर कोणी असेल तर त्या फक्त आणि फक्त ते आमची कोकण कन्या होत्या अदितीताई तटकरे. त्याच्यासाठी पालकमंत्रीपद हे खूप मोठं आहे. त्याच्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये तसं त्यांनी काम केलेलं आहे. चिपळूणच्या महापुरामध्ये त्या आलेल्या आहेत. चिपळूणच्या महापुरामध्ये त्यांनी संघर्ष केलेला आहे. एवढं दगडी दरड कोसळलेलं असताना त्यांनी पदाची प्रतिष्ठेची पर्वा न करता त्या सामान्य लोकांसाठी जगलेल्या आहेत. दुसरी गोष्ट, पनवेलमध्ये पण त्यांनी खूप साऱ्या शासकीय योजना पण आणलेल्या होत्या महिलांसाठी. त्याच पद्धतीने आता पण त्या महिला विकास कल्याण खात्याच्या मंत्री असल्यामुळे त्या महिलांवरती पण त्यांचा भरपूर फोकस आहे. तर एक कोकण कन्या म्हणून असं आम्हाला वाटतं आणि एक महिलाचं मी कुठेतरी इथं रिप्रेझेंटेटिव्ह आहे राष्ट्रवादीचे म्हणून असं वाटतं की आम्हाला 100% अदितीताईंनी आधी पण पालकमंत्री पदाला न्याय दिला आणि 100% आता अदितीताई ह्या पालकमंत्री होणारच. बरं, अन्य पदाधिकारी त्यांना देखील त्यांच्या भावना व्यक्त करायच्या. बरं, काय आपली ओळख सांगा? मी रणजित नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार आणि रायगड जिल्ह्याचे भाग्यवीर जाते आमचे खासदार यांनी जे राज्याचे मंत्रिमंडळ बनवलं आहे हे सर्व समावेशक मंत्रिमंडळ बनवलं आहे. सर्व जातींना घेऊन बनवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, पहिले शिंदे सरकारचं किंवा फडणवीस सरकारचं त्यांचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये एक पण महिला नव्हती. आणि अजितदादांनी ह्या मंत्रिमंडळामध्ये एक महिला घेतली आहे.
तर स्वाभाविक आहे की आम्हाला एक महिला त्याच्यामध्ये पालकमंत्री ही आम्हालाच पाहिजे. मध्यंतरी गोगावले साहेबांनी केलं, त्यांचं म्हणणं होतं. गोगावले साहेबांनी म्हणतोय, आता परेश पाटील यांनी आदितीताईबद्दल एक एकेरी उल्लेख केला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना बोलतो की आम्ही सगळ्यांचा रिस्पेक्ट करतो, तुम्ही देखील रिस्पेक्ट करा. आणि आदितीताई असा उल्लेख करा, आदिती तटकरे तुम्ही उल्लेख करताय. हा मुळात तुम्ही जरा तेव्हा प्रश्न विचारायला पाहिजे होता. तुम्ही एकेरी उल्लेख करतात ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोगावले साहेबांनी मध्यंतरीत बोलवलं की महिला पुरुषांपेक्षा कमीच असतात. बरोबर. कांबळे साहेबांनी बरोबर सांगितलं. चंद्रयान याचं जे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्या रितू श्रीवास्तव. आता चंद्रयान 3 हे सक्सेस झालं या महिलांनीच केलं आहे ना. तर आम्हाला एकच इच्छा आहे, एक साधारण कार्यकर्ता, एक साधा कार्यकर्ता म्हणून मी एक सांगतो की रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्या आदितीताईच होतील. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. खरं म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्ताराचा तिढा या ठिकाणी अजून सुटलेला नाही आणि त्याच्यातच रायगडचं पालकमंत्रीपद हे नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामध्ये मग भरत गोगावले असतील किंवा आदित्य तटकरे असतील यांची नावं ही सातत्याने पुढे येत आहेत. दोन्ही गटाचे नेते हे त्यांच्या नेत्यालाच या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये पालकमंत्री मिळावं अशी भावना त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते. शिवदास कांबळे साहेबांनी एक गोष्ट अगदी महत्त्वाची या ठिकाणी मांडली. त्यांचं म्हणणं की अगोदर मंत्री असावं लागतं, कारण एकदा फक्त पालकमंत्र्याची जबाबदारी कधीच दिली जात नाही. मंत्रिपद असेल त्याच्यानंतर मग पालकमंत्रीपद दिलं जातं आणि अशा वेळेला ऑलरेडी आदित्यताई तटकरे ह्या मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनाच पालकमंत्रीपद मिळेल अशी त्यांनी आपली भावना या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. परंतु अशा वेळी राजीनामा देण्याची कुठली गरज त्या ठिकाणी येणार नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता तिकडे शिवसेनेच्या गटाला राजीनामा द्यावे लागतील, त्यांना गरज लागणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आदित्य तटकरे यांना जर पालकमंत्रीपद मिळत असेल तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामे द्यावे लागतील का? आता हा प्रश्न या ठिकाणी पडतो. तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राज्य प्रभात न्यूज करता खारगड. धन्यवाद.